एक हँडशेक डील, एक मिसिंग कॉन्ट्रॅक्ट आणि एक ट्रस्टेड क्लायंट पार्टनर किंवा एम्प्लॉई तुमचं काम, तुमचे पैसे किंवा तुमची आयडिया घेऊन निघून जाऊ शकतो. हे तुमची कहाणी होऊ देऊ नका. हे वास्तव आहे. बहुतेक MSME डिस्प्यूट्स वाईट इंटेन्शन्समुळे होत नाहीत. ते होतात कारण काहीच लिहून ठेवलं नव्हतं. प्रत्येक क्लायंट एंगेजमेंटसाठी सर्व्हिस एग्रीमेंट हवं. स्कोप, फीज, डेडलाईन्स, डेलिव्हरेबल्स, कुठलाही अपवाद नाही. सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर करतोय, ND ॲड करा. स्टाफ किंवा फ्रीलान्सर्स हायर करतोय, एम्प्लॉयमेंट किंवा फ्रीलान्स कॉन्ट्रॅक्ट वापरा आणि नेहमी IP असाइनमेंट क्लॉज इन्क्लूड करा, जेणेकरून ते तुमच्यासाठी बनवलेलं सगळं लिगली तुमच्या बिझनेसचं असतं. को फाउंडर किंवा बिझनेस पार्टनर असेल तर फाउंडर्स ॲग्रीमेंट किंवा पार्टनरशिप डीड नॉन नेगोशिएबल आहे. इक्विटी, एक्झिट टर्म्स आणि कोणकोणते डिसिजन्स घेतो सगळं कव्हर होतं. हे तुमच्या बिझनेसचं प्रेरणप आहे असं समजा. ड्राफ्ट करायला ऑकवर्ड वाटतं, पण गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्यावर एसेन्शियल असतं. टॅग, डिझाईन किंवा कुठलंही क्रिएटिव्ह काम लायसन्स आउट करत असाल किंवा आणत असाल, लायसन्सिंग एग्रीमेंट तुमचं काम कसं वापरलं जातं आणि कुणाकडून ते प्रोटेक्ट करतं. हे डॉक्युमेंट्स फक्त डिस्प्यूट्स प्रिव्हेंट करत नाहीत, ते इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स बांधतात आणि सिग्नल देतात की तुमचा बिझनेस सिरियस आहे. आता एकच काम करा, तुमच्या बिझनेसमध्ये सध्या कोणतं अग्रीमेंट मिसिंग आहे ते आयडेंटिफाय करा आणि एखाद्या क्वालिफाईड लॉयर किंवा ट्रस्टेड लीगल प्लॅटफॉर्मकडून अग्रीमेंट ड्राफ्ट करून घ्या. तुमच्या बिझनेसच्या स्पेसिफिक नीड्सनुसार कस्टमाइज्ड असणं महत्त्वाचं आहे. क्लायंट कॉन्ट्रॅक्टपासून सुरुवात करा. बहुतेक डिस्प्यूट्स तिथूनच सुरू होतात. एक मजबूत बिझनेस फक्त चांगल्या कामावर नाही, चांगल्या पेपरवर्कवर पण उभा असतो. हे तुमचा लीगल चेकलिस्ट म्हणून सेव्ह करा, फॉलो करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुमच्या बिझनेसला अजून कोणतं अग्रीमेंट हवा आहे.